त्याने पाण्यावर चालणारी गाडी बनवली, पण यामुळे त्याच्यासोबत जे झालं ते हॉरिबल होतं. कोण होता हा माणूस? त्याच्यासोबत काय झालं? इतका महत्त्वाचा शोध लावल्यानंतर असं होणं, नक्की मॅटर काय? 1973 मध्ये जगात ऑइल क्रायसिस सुरू होतं, जे आत्ताही सुरू आहे. तेव्हा अमेरिकेला सौदी अरेबियाने तेल द्यायला नकार दिला आणि इंधनाचे दर छप्पर फाडून आभाळाला भेटले. अख्खी ऑटोमोबाईल इंडस्ट्री कोसळली. पण याच काळात स्टॅनली मेयर नावाच्या एका अवलियाने आपल्या गॅरेजमध्ये काहीतरी खतरनाक बनवलं. लहानपणापासूनच स्टॅनली आणि त्याचा भाऊ स्टीफन सायंटिस्ट डोक्याचे होते. काही ना काही बनवत राहायचे. असं करत स्टॅनलीने इलेक्ट्रॉनिक पासून मेडिकल क्षेत्रापर्यंत जवळपास 2 लाख पेटंटसाठी अप्लाय केलं होतं. अशा माणसाचं फ्युचर खूप भारी असायला होतं ना. त्याचं फ्युचर बिघडलं कारण त्याने आपल्या सर्वांचं फ्युचर भारी करण्याचा प्रयत्न केला. त्याने एक वॉटर फ्युल सेल म्हणजे साध्या पाण्यावर चालणारं इंजिन बनवलं. विज्ञानाचे नियम बाजूला सारून त्याने पाण्यामधले हायड्रोजन आणि ऑक्सिजन रेणू हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक पल्सचा वापर करून वेगळे केले. जेव्हा हे इंजिन चालायचं तेव्हा सायलेन्सरमधून धुराऐवजी फक्त पाण्याची वाफ बाहेर यायची. त्याने स्वतः एका बीच बग्गीमध्ये हे इंजिन बसवून ओहायोच्या रस्त्यांवरून ती पळून दाखवली होती. त्याचा दावा होता की फक्त 83 लिटर पाण्यात तो अख्खा अमेरिका फिरून दाखवेल. होता ना एकदम भारी शोध. पण त्याच्या या शोधाने अख्ख्या जगातील तेल कंपन्यांची झोप उडाली. जर जगातील प्रत्येक गाडी पाण्याच्या एका बादलीवर चालू लागली तर तेल कोण खरेदी करणार? अमेरिकेच्या अब्जावधी डॉलरच्या तेल कंपन्यांचं काय होणार? स्टॅनली मेयर हा आता एक फक्त संशोधक राहिला नव्हता, तो जगातील अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात मोठा धोका बनला होता असं तेल कंपन्यांना वाटत होतं. त्याच्या गॅरेज बाहेर संशयास्पद गाड्या घिरट्या घालू लागल्या. त्याचा फोन टॅप होऊ लागला. त्याला धमक्या येऊ लागल्या. ऑइल इंडस्ट्रीतील एका मोठ्या लॉबीने आणि अरब देशातील काही लोकांनी स्टॅनलीला चक्क $1 अब्ज ऑफर केले. अट होती, हे संशोधन आम्हाला विकून टाक आणि आयुष्यभर गप्प बस. पण स्टॅनली या सगळ्यांना नडला. त्याने ती ऑफर धुडकावून लावली. इथूनच स्टॅनलीच्या आयुष्याचं चक्र फिरलं. 1993 मध्ये त्याच्याच 2 इन्व्हेस्टर्सनी त्याच्यावर फसवणुकीची केस दाखल केली. कोर्टात एक्सपर्ट्सनी सांगितलं की स्टॅनलीचा शोध काही नवीन नाहीये, हे साधं इलेक्ट्रोलॉसिस आहे. कोर्टाने स्टॅनलीला धोकेबाज ठरवलं आणि $25,000चा दंड ठोकला. पण स्टॅनली मागे हटला नाही. त्याच्या या शोधासाठी तो इन्व्हेस्टर शोधत राहील. 21 मार्च 1998च्या रात्री स्टॅनली आणि त्याचा भाऊ स्टीफन एका हॉटेलमध्ये नव्या इन्व्हेस्टर्सना भेटायला गेले होते. मीटिंग सुरू होती. वातावरण शांत होतं. वेटरने ज्यूस आणला. स्टॅनलीने ज्यूसचा एक घोट घेतला आणि अचानक तो उठला. त्याने आपला गळा पकडला आणि तो हॉटेलच्या बाहेर पार्किंगच्या दिशेने धावला. स्टीफन त्याच्या मागे धावत गेला. स्टॅनली गुडघ्यावर बसला होता. त्याला श्वास घेणं कठीण जात होतं. स्टीफनने त्याला उचललं. स्टॅनली स्टीफनच्या कानात शेवटचं वाक्य बोलला, स्टीफन, दे पॉइझन मी. स्टॅनलीच्या मृत्यूनंतर तपास झाला, पण धक्कादायक म्हणजे रिपोर्टमध्ये आलं की त्याचा मृत्यू नॅचरल कारणांमुळे झालाय. पोलिसांना त्याच्या शरीरात कोणतंही विष सापडलं नाही. तरीही लोकांच्या मनात शंका होतीच. पण 3 महिन्यातच ही केस बंद झाली. स्टॅनली गेल्यानंतर आठवडाभरातच त्याचं ते इंजिन असलेली कार आणि त्याचे रिसर्च पेपर कोणीतरी चोरले. त्याचं पेटंटही कोणीतरी चोरले. आज सुद्धा पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधन शोधलं जात आहे. पण स्टॅनलीने जे साध्या पाण्यावर करून दाखवलं होतं ते आजही एक रहस्य आहे. जर खरंच पाण्यावर गाड्या चालल्या असत्या तर आज जगाचा चेहरा मोहरा वेगळा असता. पण स्टॅनलीचा तो शोध विज्ञानाचा चमत्कार होता की जगातील सर्वात मोठी फसवणूक हे आजही एक न सुटलेला कोड आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.